पावसाळा अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक, विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटात सभात्याग, मान्यता नसताना टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध. केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी आज 19 जुलै सर्वपक्षीय बैठक बोलावली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवले आणि ही बैठक संसद भवनाच्या परिशिष्टात सुरू झाली. या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीएमसी आणि डीएमकेसह 10हून अधिक विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. 15 मिनिटांनंतर विरोधी पक्षाचे खासदार सभात्याग करून बाहेर पडले. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अद्याप 20 बंडखोर टीएमसी खासदारांच्या गटाला मान्यता दिलेली नसताना सरकारने त्यांना बैठकीसाठी निमंत्रित केलंय, असा विरोधी पक्षांचा आरोप आहे. मात्र हा सभात्याग प्रतिकात्मक होता. विरोधी पक्षाचे खासदार पुन्हा बैठकीत सामील झाले. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, संसद सगळ्यांची आहे, गदारोळाने कोणाचाही फायदा होत नाही. संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्या 20 जुलै रोजी सुरू होऊन 13 ऑगस्टपर्यंत चालेल. या काळात 19 बैठका होणार आहे. टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटलं आहे की काँग्रेस, समाजवादी पक्ष, डीएमके, जेएमएम, आम आदमी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, डावे पक्ष आणि शिवसेना यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्ष सर्वपक्षीय बैठकीतून बाहेर पडला. त्यांनी सांगितलं की अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसची सदस्य संख्या कार्यालयीन यादीत 28 होती, तर अध्यक्षांनी NCPI नावाच्या एका अमान्य पक्षातील 20 बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी दिली नव्हती आणि त्यांच्या अपात्रतेच्या याचिका अद्याप प्रलंबित होत्या. महुआ म्हणाले की 91व्या घटना दुरुस्तीनुसार आता स्वतंत्र गटाला परवानगी नसताना संसदीय कामकाज मंत्र्यांनी या 20 बंडखोर खासदारांना का आमंत्रित केलं. निषेध म्हणून संपूर्ण विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.